जय शिवराय, जय महाराष्ट्र. दोन मित्र असतात आणि दोन मित्र एका मंदिरात बसलेले असतात. संध्याकाळ होती आणि अचानक पाऊस चालू होतो. तेवढ्यात तिसरा जण येतो. 2 झाले, 3 झाले, 4 तास झाले, पाऊस चालू राहतो. मग त्यांना लागते भूक. मग पहिला मित्र म्हणतो, काही आहे का तुझ्याकडे खायला? तो म्हणतो, आहे माझ्याकडे 3 चपात्या आहे. दुसरा म्हणतो, माझ्याकडे आहे 5 चपात्या आहे. तो तिसरा माणूस येतो, तो म्हणतो, मलाही भूक लागली. ते तिघं काय करतात, त्यांच्याकडे चपात्या असतात, पहिल्याकडे असतात 3 चपात्या. मग पहिला काय करतो, प्रत्येक चपातीचे 3 हिस्से करतो, म्हणजे 9 हिस्से. आणि दुसऱ्याकडे असतात 5 चपात्या, प्रत्येक चपातीचे 3 हिस्से करतो, 15 हिस्से. 15 आणि 9 24 हिस्से. ते तिघं मिळून प्रत्येकी 8-8 हिस्से चपात्या खातात आणि झोपून घेतात तिथेच. आणि सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा तिसरा जो व्यक्ती असतो तो म्हणतो, तुम्ही काल खूप पुण्य केलं आणि मला उपाशी नाही ठेवलं, मला पोटभर जीव घातलं. तर मी काय करतो, तुम्ही मला 8 हिस्से पोळीचे दिले, तर मी तुम्हाला 8 हिस्से 8 सोन्याचे नाणे त्या बदल्यात देतो. आणि त्या दोघांना 8 सोन्याचे नाणे देऊन तो तिथून निघून जातो. आता जो 5 चपात्या ज्याने आणलेल्या असतात तो काय म्हणतो, की आपण हे निम्मे निम्मे करू, तू 4 घे, मी 4 घेतो. पण ज्याच्याकडे 3 चपात्या असतात तो म्हणतो, नाही, माझ्या तर चपात्या 3च होत्या, मला 3च दे. तेवढ्यात तिथे एक मंदिराचे पुजारी येतात. मग ते त्या पुजाऱ्यांना वाद सांगतात. मग पुजारी म्हणतात, की हे 8 शिक्के माझ्याकडे द्या, मी सकाळी तुम्हाला निर्णय सांगतो. जेव्हा पुजारी झोपतात घरी गेल्यावर, तेव्हा त्यांच्या स्वप्नात देव येतो आणि देव त्यांना सांगतो, की हे बघा, ज्यांनी 3 चपात्या आणल्या होत्या त्यांनी चपातीचे 9 हिस्से केले, 8 स्वतः खाल्ले आणि एकच दान केल्या. ज्यांनी 5 चपात्या आणल्या होत्या त्यांनी 15 हिस्से केले, 8 स्वतः खाल्ल्या आणि 7 दान केले. त्यामुळं 7 हिस्से त्या 5 चपात्या त्याला द्या आणि 1 शिक्का जो आहे तो ज्यांनी 3 चपात्या आणल्या त्याला द्या. आणि जेव्हा पुजारी सकाळी हे देतात तेव्हा ते दोघं विचारतात, असं का? तेव्हा ते सगळं सांगतात आणि म्हणतात, की तुम्ही काहीही करा, आयुष्यात कुठेही जा, काहीही करा, कोणाचं लक्ष असलं का नसो, देवाचं मात्र तुमच्यावर लक्ष असतं आणि पुण्य जे मिळतं ते तुमच्या दानावर अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही किती दान करतात त्याच्यावर तुमचं पुण्य अवलंबून आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.